मम्मा बसले मांडीवर, पप्पा बसलाय मांडीवर, बाय बसले मांडीवर, तुकुक बघते चांगली आणि त्याच्या पारी गणपती आणली. गणपती नाही रे, सोनूले आणली. सोनूले आणली. ए खायचं नाही जात. हा बोल बोल बोल. त्याच्या पारी सोनूले आणली. संग झाली सोनूली, मांडीवर बसले सोनूली, तुकुक बघते चांगली. रडायचीच झाली रे शांत. तुला दादा आवडतो, दादा आवडतो खेळवायला. हा हा कशा हसते बा तशी खेळत असतील आता. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या बाई टाळ्या, टाळ्या बाई टाळ्या. हे शन्नू कोण खेळवत. तर मंडळी तुम्ही बघू शकता आमची टीव्ही इथे गायब आहे आणि ती गेलेली आहे इथे रिपेअर होण्यासाठी. तर आम्ही टीव्ही सुद्धा बाहेर रिपेअरिंगला देत नाही, घरच्या घरीच करतो. माझ्या लग्नामध्ये माझ्या वडिलांनी मला टीव्ही गिफ्ट दिला होता आणि लॉकडाऊनमध्ये त्याचे जे लाईट्स असतात ते खाली पडले होते. तेव्हा लॉकडाऊनमध्ये दुकान शॉप्स वगैरे सगळे बंद होते. तर आम्ही घरच्या घरी ओपन केलं, यूट्यूबला वगैरे बघितलं आणि तसं ते रिपेअर केलं. आणि आता पुन्हा तोच प्रॉब्लेम आलेला आहे आणि पुन्हा 3 लाईट्स त्याच्या खाली पडल्या होत्या. तर बघा इथे आजवेचे करतायत. तर नवीन पट्ट्याच आणल्यात डायरेक्ट, कारण का ते लाईट्स लावलेले त्याला पण ते चिटकतच नाही आहेत आता, त्याच्यामुळे नवीनच हे आणलेले आहेत. काय होतं त्याला, स्ट्रिप. तर हे बघा या अशा लावलेल्या आहेत 3 आणि हे आता रिपेअर करतायत आणि हे आता अद्वैतला खेळण्यासाठी दिलेले आहेत. तर मेन त्याची आहे ती स्क्रीन आहे, ती लावताना खूप जपून लावावी लागते. पहिल्या वेळेला आम्ही केलं ते व्यवस्थित झालं. सेकंड टाईमला पण सक्सेस झालं होतं, पण ही जी स्क्रीन आहे ना ती लावताना थोडासा प्रेशर यांच्याकडून जास्त गेला आणि त्याला मग स्क्रॅच केलं आणि डिस्प्ले पूर्ण त्याचा उडाला. त्यामुळे सेकंड टाईमाचा आमचा जो कार्यक्रम होता तो फ्लॉप झालेला आहे. आणि आता थर्ड टाईम पुन्हा त्याचे लाईट्स गेलेले आहेत, पडलेले आहेत खाली. तर म्हटलं काय करावं, तर मग आम्ही नवीन स्ट्रिप्सच आणल्या. तर तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी करू शकता, पण इट्स ओन रिस्क, स्वतःच्या रिस्कवर करायचं आहे. तर इथे माझा नवरा आहे खंबीर, म्हणून आम्ही काही रिस्क घ्यायला तयार आहोत. जिथे विषय गंभीर तिथे माझा नवरा आहे खंबीर. काय बाबू. तर बघा कसं आता हे करतायत. ही टीव्ही आहे, ॲक्च्युली आम्हाला नवीनच घ्यायची आहे पण सध्या बजेट नाही. बाजूला डिस्प्ले लावू दे. तर इथे 3 आहेत पडदे, ते लावलेले आहेत स्क्रीन. आणि आता हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल म्हणून मी लाईव्ह तुम्हाला इथे दाखवते कसे रिपेअर करतायत. पुसा ते. तर सर्व गोष्टीचा कोर्स माझ्या नवऱ्याने केलेला आहे. जरी पाण्याचं जरी पाईप नळ काही खराब असले तरी पण ते स्वतः करतात. कधी बाहेरच्या व्यक्तीला बोलवत नाही. कलर वगैरे करायचं असेल तरी ते करतातच. पण आता आमच्याकडे टाईम शॉर्ट होता बाईच्या बारशाला छोटीच्या, त्यामुळे बाहेरून बोलवलं. अशा पद्धतीने अद्वैत बघून घेतोय म्हणजे पुढच्या वेळेस त्याला असा कार्यक्रम करायला. काय वेदू. तर आता स्क्रू फिटिंग करताय. बोला तुमचं काय मत आहे याबद्दल. नाही एवढे उपद्व्याप मी माझ्या रिक्सवर नाही करणार. तुम्ही आल्यानंतर मला जीव घ्याल, त्यापेक्षा नकोच टी व्ही नाही खोललेली बरी. मी काय म्हणते आपण मोठीच टी व्ही घेऊ, ही बेडरूममध्ये लावूया. काय बोलताय. असं माझं मत नाही, माझं मत नाही आहे, यांचंच मत आहे.
सोनूली माझी झोपलेली आहे शांतपैकी. मला भांडी वगैरे घासायची आहेत अजून. ह्याचे बघा काय पराक्रम चालले. त्याने सर्व लाईट सोफ्याच्या खाली टाकलेत. हा लाईट्स पडलेत ना. किती पडले तिथं. मग झाडू मारून काढू आपण. मंडळी अद्वैत एक गाणं बोलून दाखवणार आहे आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं हे गाणं कुठलं आहे. हा बोल चल ये. तर ज्यांना कोणाला हे गाणं कळलं असेल तरी नक्की कमेंटमध्ये सांगा. बोबड्या भाषेमध्ये ट्रेंडिंग सॉन्ग चाललेलं आहे सध्या इंस्टावरती यूट्यूबवरती. तर तो बोलतोय. आता सगळं स्क्रू वगैरे लावून झालेले आहेत. लाईट्स पण लावून झालेले आहेत. आणि फायनल आता जी मेन प्रोसेस आहे ते डिस्प्लेची ती लावायची आहे. ती जर लास्ट टाईम यांनी खूप म्हणजे असं हलक्या हाताने लावायचं असतं पण यांनी खूप जोर म्हणजे थोडासा जोर जास्त झाला प्रेशर. त्याच्यामुळे मग आम्हाला किती खर्च आलं. 4,000 रुपयाचा खर्च आलेला आहे. जो की आधीच आला असता. आम्ही वाचवायला बघत होतो पण वाचवू शकलो नाही. फर्स्ट टाईम जेव्हा लॉकडाऊनमध्ये केलं तेव्हा सक्सेस झाला होता. आणि बघा आता जवळजवळ माझ्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि ही टी व्ही अजूनही आम्ही व्यवस्थित यूज करतो आहे आणि रिपेअरसुद्धा घरीच करतो आहे. तर आता काय राहिलं आहे. स्क्रू लावायचे आहेत अजून. तर फ्रेंड्स डिस्प्ले लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि आता अद्वैतचे पप्पा टी व्ही फिटिंग करतायत. तर तुम्हाला मी लाईव्ह दाखवते सक्सेस झालेला आहे की नाही. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा. तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. आणि खरोखर यूट्यूबवर बघून ही 3ऱ्यांदा टी व्ही रिपेअर केलेली आहे. तर बघा अशा प्रकारे टी व्ही आमचा चालू झालेला आहे. आणि जवळजवळ 4,000 ते 5,000 रुपये वाचवलेले आहेत. आणि आधीपेक्षा जास्त उजेड या टी व्हीमध्ये दिसतो आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.